देखील सहर्ष स्वागत असेल. वळूया मैदानाकडे जिथं नवतरुण चिर्ले विरुद्ध वोडाफोन वहाळ असा सामना रंगणार आहे. तर खेळाला सुरुवात होतोय. या सामन्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण मडवी. गेल्या काही मोसमामध्ये आपण पाहिलं तर या यंगस्टर्सचा खेळ अतिशय बहारदार राहिला आहे. सातत्यानं तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये देखील गावदेवी गावठाण संघाकडनं आपण याचा खेळ होताना पाहिलात. अतिशय गुणी गोलंदाज आहे. आज मात्र आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय याच्याकडे सर्वांच्या नजरा रोखून धरल्या असतील. कारण या यंगस्टर्सकडनं जर चांगली कामगिरी करून घेता आली तर मात्र यंगस्टर्सच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर नवतरुण चिर्ले संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व राखू शकतोय आणि आपलं पुढील भवितव्य या स्पर्धेतील सुनिश्चित करू शकते. तर वोडाफोन वहाळ संघासाठी सांगायचं झालं तर गेम ऑनचा इशारा येतोय पंचांकडनं. वोडाफोन वहाळ संघासाठी सांगायचं झालं तर एक मातब्बर संघ आहे. एका मोठ्या संघामध्ये ज्यांची गणना होते, मात्र गेले काही सीझनमध्ये काहीसा फॉर्म साठी चाचपडत असणारा हा संघ, कारण एक चांगली स्पर्धा त्यांच्या आत्मविश्वासाला मात्र पुन्हा एकदा जागृत करू शकेल. कारण मोठे खेळाडू, मोठी स्टारकास्ट या वोडाफोन वहाळ संघामध्ये आहे. तर त्यांच्या विरुद्ध नवतरुण चिर्ले नावाप्रमाणे यंगस्टर्स, त्यांच्या साथीला अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत. म्हणजे अतिशय चांगला असा अनुभव आणि तारुण्याचा संगम असलेला हा संघ आहे. आणि करण मडवीची सातत्यानं चांगली कामगिरी आपण पाहिलीत. या सामन्यामध्ये देखील सुरुवात तर अतिशय चांगली केली आहे. 2 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारची धाव जमवता आलेली नाहीये. दोन्ही चेंडूंनी धाव. अतिशय चांगली सुरुवात नवतरुण चिर्ले संघाकडनं. अतिशय तेज तर्रार अशी गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला, वाघबगार असलेला हा गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय जरूर, मात्र चेंडू केला आहे वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. तिथं असणारा क्षेत्ररक्षक चेंडू अडवून चेंडूची फेक करेपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि अकाउंट ओपन होते वोडाफोन वहाळ संघाचं. नवीन फलंदाज दुसरा सलामीवीर ऋषी. या ऋषी नाईक बद्दल काय बोलावं, कारण या रायगडच्या टेनिस पटलावरील एक चमचमता सितारा, चमचमता तारा, ज्याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. मात्र आज या स्पर्धेमध्ये या मैदानावरती त्याची कामगिरी कशी होते याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. कारण या मैदानावरती आपण ऋषीचा खेळ सदैव बहरताना पाहिलाय. तसं मैदान कोणतंही असो, ऋषीमध्ये मात्र चांगला खेळ करण्याची निश्चित क्षमता आहे. आणि गेली कित्येक वर्ष तो इमान इतबारे ती क्रिकेटची सेवा करतोय, टेनिस क्रिकेटची. यावेळेस मात्र ऋषी आपलं खातं खोलतोय एका धावेने आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ झाला, अवघ्या 2 धावा आल्यात. काहीसा बॅकफुटवर आलाय वोडाफोन वहाळ संघ. संथ अशी सुरुवात, कारण या चिर्ले संघासमोर मोठं आव्हान उभं करायचं असेल तर 4 षटकांमध्ये किंवा 45-50 धावा खूप गरजेच्या असतील. यावेळेस मात्र चेंडू जोरदार प्रहार केला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू टोलवून दिलाय. आलाय हा दर्जेदार षटकार. अतिशय सुमधुर असं संगीत वाजवलं डीजे निखिल यांच्या माध्यमातून हे आपण संगीत ऐकलं. यावेळेस चांगला फटका. ज्या ज्या वेळेस वोडाफोन वहाळ संघ मैदानात येतो त्या त्या वेळेस आपण चर्चा करतो ऋषी नाईकच्या फलंदाजीची. तिसऱ्या यावेळेस मात्र पंचांनी धावबादसाठी रेफर केलंय. तिसरे पंच आपल्याला लगेचच निर्णय कळवतील. ज्या ज्या वेळेस आपण वोडाफोन वहाळ संघ खेळताना पाहिलं आहे, आपण ऋषी नाईकचा विचार करतो, परंतु सुदेश साळुंके हा देखील एक मोठा खेळाडू म्हणून गेल्या काही सीझनमध्ये आपण त्याचं कामगिरी पाहिली तर एक मोठा खेळाडू म्हणून नावारूपाला आला आहे.
तिसरे पंच हेमंत कोळी सर रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच आपणास थोड्याच वेळात निर्णय कळवतीलच. डिसिजन पेंडिंग असणार आहेत. सर्व अँगल्सनी चेक केलं जात आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून सर्व शक्यता तपासून पाहतायत, कारण एखादा महत्वाचा फलंदाजाच्या दिशेने हा निर्णय जाऊ नये किंवा पूर्ण पारदर्शकता या निर्णयामध्ये राहावी यासाठी मात्र सर्व दिशेनं सर्व अँगल्सनं तपासून पाहिलं जातंय. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. निश्चितच निर्णय थोड्याच वेळात कळवला जाईल. अंपायर डिसिजन येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज सुरक्षित आहे क्रीजमध्ये. निश्चितच सर्व शक्यता पडताळल्या गेल्या, कारण कोणावरही अन्याय होऊ नये हीच या मागची भावना. आणि अतिशय सुरेखरित्या आपलं सायप्रीत लाईव्हच्या कॅमेरा पर्सन आणि त्यांच्या टीमनं, संदेश शेळके आणि टीमनं अतिशय चांगलं टीमवर्क पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आपणास निर्णयामध्ये पारदर्शकता पाहायला मिळाली. नाबाद ठरवले फलंदाजाला आणि 12वे खेळाडू देखील इथं उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू देखील उपस्थित आहेत. निश्चितच त्यांच्या उपस्थितीचा निर्णय देण्यात आलाय, कारण अतिशय डाऊटफुल असा निर्णय होता. मात्र सर्व शक्यता पडताळल्या गेल्या आणि डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या साहाय्याने मात्र फलंदाज नाबाद घोषित केले होते. वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज कुणाल मडवी. हा देखील एक गुणी खेळाडू आहे, गुणवान गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाकडून देखील अपेक्षा असतील चिर्ले संघाला, कारण या गोलंदाजांची निश्चितच कामगिरी प्रभावित राहिली आहे. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू पायचीचं अपील पंचालनी फेटाळून लावलंय. लेग बायच्या स्वरूपात मिळेल ही एक एक्स्ट्रा रन आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावांवरती. षटक दुसरं प्रगतीपथावर असताना 10 धावा धावफलकावरती लागल्यात. कोणत्याही प्रकारची सफलता अद्याप चिर्ले संघाला मिळालेली नाही. अर्थातच चिर्ले संघ यशाच्या प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी स्ट्राईक एंडला मात्र इथे ऋषी नाईक, ज्याच्याकडनं आपण नेहमीच या मैदानावरती आपण पाहिलं तर मोठ्या खेळी, वादळी खेळी साकारत असतो आणि आज आपल्या वहाळ संघाला ती गरज आहे धावांची. ती धावांची गरज पूर्ण करेल का? कारण सामना फक्त 4 षटकांचा आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये चिर्ले संघासमोर आव्हान उभारायचं असेल तर किमान 45 ते 50 धावा करणं गरजेचं असेल. या उलट चिर्ले संघाला 45च्या 50 धावा करण्यापासून रोखावं लागेल. चांगली गोलंदाजी तर करतायत, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि प्रत्येक येणारा चेंडू
नीट अडवावा लागेल आणि धावांपासून रोखावं लागेल वहाळ संघाला, तरच या सामन्यामध्ये एक चुरस एक लढत मोठी पाहायला मिळेल. अन्यथा जर धावा होत राहिल्या त्यातल्या त्यात विकेट्स जर मिळवू शकले तर मात्र अतिशय विजयाचा पाया रचण्यामध्ये मोलाची कामगिरी करता येईल. यावेळेस मात्र ऋषी नाईक सारख्या कसलेल्या मातब्बर फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज कुणाल मडवीनं. कुणाल मडवी देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. आपला दर्जा त्यानं वेळोवेळी सिद्ध केलाय आणि या मेघनाथ शेठ प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित रजनी स्पर्धेमधील देखील आपला दर्जा आपला क्लास तो पुन्हा एकदा दाखवताना निश्चितच चांगली गोलंदाजी होते चिर्लेच्या गोलंदाजांकडनं. यावेळेस मात्र ऋषी नाईक आपला क्लास आपला ब्रँड इथं दाखवतोय आणि आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवतोय. यावेळेस हा चेंडू जाईल आर पार सीमा पार षटकार. अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला आणि याच फटक्यांसाठी याच फटकेबाजीसाठी ओळखला जातो ऋषी नाईक. आणि ज्या ज्या वेळेस या मैदानावरती ऋषीचा खेळ पाहायला मिळाला प्रेक्षकांसाठी नेहमीच मेजवानी ठरली, कारण असेच मोठे मोठे फटके पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा जाईल लॉंग ऑन सीमारेषेबाहेर 6 धावांकरिता. पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाजानं फलंदाजांना शांत ठेवलं होतं, परंतु फार काळ शांत बसेन तो ऋषी नाईक कसला. ऋषी नाईक इथं आपला दर्जा दाखवतो. इथं मात्र चिर्ले संघाला एक विकेट मिळवणं खूप गरजेचं असेल, अन्यथा ज्या मूडमध्ये ऋषी खेळतोय तो असाच जर खेळत राहिला असाच बरसत राहिला तर धाव संख्येला मात्र खूप मोठा आकार पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज कुणाल मडवी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणारे धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले 22 धावा. 22 धावा धावपलकावरती लागले. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक टाकलं होतं करण मडवीनं, त्या षटकामध्ये आल्या अवघ्या 9 धावा, तर या षटकामध्ये अद्याप आल्या आहेत 13 धावा. 22 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. आणखीन एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा मात्र चेंडू जाईल निर्धाव आणि चांगलं कमबॅक गोलंदाज कुणाल मडवी करून. अशा रीतीने 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावांवरती जाऊन पोहोचलाय वोडाफोन वहाळ संघ. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज सुजित पाटील. हा देखील एक अनुभवी सिद्ध खेळाडू आहे. बरीच वर्ष चिर्लेकडनं टेनिस क्रिकेट खेळतोय. चिर्ले टेनिस क्रिकेटची इमारतीद्वारे सेवा करतोय आणि आज आपल्या संघाला गरज असताना एक स्वप्नवत कामगिरी करू शकेल का? कारण 2 षटकामध्ये 22 धावा आल्यात. या षटकामध्ये 8 ते 10 धावा जर खर्च केल्या फक्त तर मात्र चिर्ले संघासाठी प्लस पॉईंट ठरणार आहे आणि या सामन्याच्या निकालामध्ये कदाचित हे षटक महत्त्वाचं ठरू शकेल. पण ती स्वप्नवत कामगिरी हा सुजित पाटील करेल का? कारण ती क्षमता नक्कीच त्याच्यामध्ये आहे आणि वेळोवेळी त्यानं ते सिद्ध करून दाखवलंय आणि आज आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या प्रतिष्ठेसाठी पुन्हा एकदा तीच कामगिरी करेल का? यावेळेस चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका खेळून काढलाय. चेंडू गेलाय आर पार सीमा पार षटकार. दिलाचा दिलदार मनानं भारी माणूस है तो भला. दिलाचा दिलदार मनानं भारी माणूस है तो भला. आला आला रे आमचा अनुप पाटील आला. निश्चितच अनुप पाटील यांच्या नावाचं हे सुमधुर संगीत, परंतु सध्या अनुप पाटील यांची अनुपस्थिती जरूर जाणवते. कारण जासईमध्ये टेनिस क्रिकेटची स्पर्धा म्हटली आणि अनुप पाटील नसतील असं फार कमी वेळा होतं. यावेळेसचा चेंडू आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. यावेळेस मात्र अडवला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे या चेंडूवरती मिळेल 1 धाव आणि या 1 धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले
29 धावांवरती 29 धावा धावफलकावरती लागल्या. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एक मोठी कामगिरी मात्र करतायत सलामीवर फलंदाज. ही सलामीची जोडी भेदण्यात, सलामीची जोडी फोडण्यात मात्र अद्यापर्यंत यश आलेलं नाहीये आणि चिर्ले संघासाठी त्या यशाची नितांत गरज असेल. अतिशय चांगला चेंडू यावेळेस बॅकफुटला आहेत. खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता जरूर, मात्र त्या प्रयत्नामध्ये आलं अपयश. आणखीन एक निर्धाव चेंडू जाईल. या निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या मात्र स्थिर राहिले 29 धावा. षटक तिसरं प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये मात्र 3 चेंडूंचा खेळ झाला. अवघ्या 7 धावा आल्या. तसं म्हटलं तर ऋषी नाईक आणि सुदेश साळुंके अतिशय फॉर्मात असलेली ही जोडी यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांसाठी सोडून दिला होता आणि पंचांनी निर्णय कळवला आहे की हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे, त्यामुळे या अतिरिक्त धावा देण्यात येतील. या चेंडूवरती एक व्हाईट बॉलच्या रूपाने एक अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि तिसरं दशक धावफलकावरती लागलं जाते. ते वोडाफोन वाळ संघाचं तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगला चेंडू, मात्र पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं, त्यामुळे या चेंडूवरती मात्र नो प्लस सिंगल अशा 2 धावा मिळतील आणि पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल घोषित केले पंचांनी. या चेंडूवरती मिळतील 2 धावा, एक नो ची आणि एक धावून काढलेली धावा. अशा रीतीने या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 2 पोहोचले 32 धावांवरती. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. सुजित पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फेक करील. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे सुदेश, जो की 2 षटकार आणि 3 एकेरी धावांनिशी खेळतोय. निश्चितच चांगली कामगिरी. फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे सुदेश आणि ऋषी या सलामीवर जोडीची. ती जोडी मात्र भेदण्यात अद्याप यश काही आलेलं नाही चिर्ले संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय जरूर. एक क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. चुकीला माफी नाही. तुम्ही नाटक केलाय थेट. तुम्ही माणूस या षटकारासरशी धावसंख्या 2 पोहोचले 38 धावांवरती बिनबाद. 38 घणाघाती अशी सुरुवात मात्र झाली वोडाफोन वाळ संघाकडनं. हीच सुरुवात कायम राखत जर अशीच धावसंख्या जमवली तर मात्र निश्चितच चिर्ले संघासाठी काहीसा रस्ता अवघड होऊन जाईल. मात्र अद्यापि खूप काही सामन्यामध्ये शिल्लक आहे. अद्यापि काही बिघडलेलं नाही. अद्यापि विकेट्स मिळवल्या आणि धावफलक 50च्या आत जर राखला तर मात्र चिर्ले संघासाठी देखील शुभसंकेत असेल, कारण या सामन्यामध्ये काही घडू शकतं, कारण अद्यापि बराच खेळ या सामन्यामधील शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र बॅटची कड घेऊन चेंडू जातोय फर्स्ट स्लिप रिजन मध्ये. तिथं चेंडू अडवला जातोय. या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाही. अशा रीतीनं या षटकातील मात्र आणखी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 38 धावांवरती जाऊन पोहोचले. 38 धावा, 38 फॉर नो लॉस. अतिशय चांगली सुरुवात वोडाफोन वाळ संघाकडनं झाली आहे. अतिशय चांगला फटका. चेंडू मात्र बराच काळ हवेत. एक क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न होता, मात्र प्रयत्नामध्ये आलाय अपयश. परिणाम असा झाला आहे की सुदेश सारखा मातब्बर फलंदाज ठरतोय सुदैवी आणि 2 धावा देखील मिळतील. जिथं फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी होती तिथं मात्र 2 धावा मिळवल्यात वाहाळ संघानं. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावांवरती. आर पटलाची पोरा तुझा रुबाब कोरा माझे माग माग फिरता सारी गावाची पोरा पण जीव तुझे लागला हाय. जीव तुझे लागला हाय. जीव तुझे लागला हाय. जीव तुझे लागला हाय. सावाली नाही तुझी गावाली मी. देवेंद्र तांडेल करळ यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील शब्दसुमनानं स्वागत. बऱ्याच संघांचे पुरस्कर्ते म्हणून ते काम पाहत असतात, क्रिकेटला सपोर्ट करत असतात. असे देवेंद्र तांडेल साहेब यांचं देखील स्वागत असेल शब्दसुमनानं. तर यानंतरचा सामना न्यूयॉर्क स्टार जासई विरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडा असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी यानंतरचा सामना न्यूयॉर्क स्टार जासई विरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विनीत मडवी. यावेळेसचा चेंडू तेज तर्रार चेंडू मात्र जातोय निर्धाव. कोणत्याही प्रकारची धावसंख्येमध्ये वृद्धी नाहीये. धावसंख्या स्थिर 40 धावांवरती. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी सुरुवात तर केली या गोलंदाज विनीत मडवीनं. अप्रतिम पहिला चेंडू तर टाकला होता. तदनंतर मात्र पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. अतिशय चांगली गोलंदाजी. इथं मात्र गोलंदाजीचा क्लास दाखवतोय गोलंदाज विनीत. ऋषी नाईक जरी समोर असला, माझ्या समोर किती मोठा मातब्बर खेळाडू जरी असला तरी मात्र त्याला देखील चांगले चेंडू टाकण्याची धमक, तितकी ताकद माझ्या मनगटामध्ये आहे. इथं पुन्हा एकदा सिद्ध करतोय. लगातार 2 चेंडू मात्र ऋषी नाईक इथं निर्धाव खेळतोय. 40 धावसंख्येवरती धावफलक स्थिर राहिलाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय आर पार सीमा पार चौकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. बिनबाद 44. अतिशय चांगली सुरुवात झाली होती वहाळ संघाची. ती सुरुवात मात्र तो मोमेंटम मात्र कायम राखलाय. 3 चेंडू आणखी शिल्लक आहेत या इनिंगमधील. या षटकातील 44 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. या अगोदर आपण पाहिलं षटकार चौकाराचीच भाषा बोलत होते वहाळ संघाचे फलंदाज. त्या फलंदाजांना काही काळ का होईना शांत ठेवलं या गोलंदाजानं. यावेळेस मात्र चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू फेक करेपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करण्याची संधी होती आणि ती संधी साधली जाते. आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 45 धावांवरती. 45 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. निश्चितच फलंदाज कोणताही बाद झाले नाहीये. आणखी एक चांगला फटका खेळला जातोय जरूर. या चेंडूवरती कदाचित एकच धाव मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी. या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 46 धावांवरती. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज विनीत मडवीनं. कारण आपण पाहिलं समोर मातब्बर फलंदाज, कोणत्याही प्रकारची सफलता अद्याप चिर्ले संघाला मिळाली नव्हती, परंतु तरीही या कठीण परिस्थितीमध्ये देखील अतिशय लाजवाब अशी गोलंदाजी अद्यापपर्यंत केली विनीत मडवी या गोलंदाजानं. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय जरूर. 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र इथं पहिलं यश मिळेल चिर्ले संघाला. फलंदाज सुदेश साळुंके होईल धावबाद. हॅलो, ट्रॉम्बे कोलीवाडा आणि न्यूयॉर्क स्टार जासई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेच नाणेफेकीसाठी यावं. दरम्यानच्या काळात मगाच्या सामनावीर अलंकार रसाल याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. सन्मानित श्री शिरीष शांताराम म्हात्रे न्यूयॉर्क स्टार संघाचे अध्यक्ष यांच्याकडून अलंकारसाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आलं आहे. अलंकार ते बक्षीस घेण्यासाठी आपण यावं. ओटू प्रवीण म्हात्रे. 4 षटके संपलेत. पहिली इनिंग इथे संपली आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये 46 धावा पूर्ण केल्यात आणि 47 धावांचं लक्ष गाठायचं आहे नवतरुण चिर्ले संघाला. तसं पाहिलं तर जी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाज विनीत मडवीनं. कारण आपण पाहिलं तर या षटकामध्ये आल्या अवघ्या 6 धावा. कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण एक क्षण असा होता की 3 षटकामध्ये 40 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र या विनीत मडवीनं अतिशय अप्रतिम अशी कामगिरी करत आपल्या संघाला विजय दुरापास्त होणार नाही, आपल्या आवाक्याच्या बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली आहे. त्यानं 46 धावा पूर्ण केल्यात आणि 47 धावांचं विजय लक्ष्य गाठायचं आहे. जसा उत्तरार्धाचा खेळ सुरू होईल तसा आवाज असेल विपुल पाटील, गावठाण गावचा एक गोड आवाज, उरण समालोचक असोसिएशनचे सदस्य विपुल पाटील यांचा आवाज असेल. हॅलो, अलंकार रसाल न्यूयॉर्क स्टार संघाचे खेळाडू अलंकार रसाल यांनी स्टेजवर यावं. आपल्याला तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मगाशी जी चांगली गोलंदाजी केलीत, कारण पहिल्यांदाच नाईटची टुर्नामेंट आपण खेळता, तुमच्या संघाचे अध्यक्ष अर्थात मास्टर माइंड शिरीष म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि ते बक्षीस देण्यासाठी शिरीष म्हात्रे यांचे सुपुत्र किट्टू यांनी यावं बक्षीस देण्यासाठी. कारण ही सवय लावलेली आहे आपल्या मुलाला, हे संस्कार दिलेत की जो जो कोणी चांगलं आपण कौतुक करावं, हे संस्कार दिलेत खरं शिरीष म्हात्रे यांनी. जर जोरदार टाळ्या अलंकारसाठी, कारण मोक्याच्या क्षणी
ते करताना पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट खेळतोय आणि ही टुर्नामेंट करताना तुझं कौतुक केलंय ते शिरीष म्हात्रे यांचा सुद्धा धन्यवाद देतोय. बेस्ट ऑफ लक अलंकार. ओ टू विपुल पाटील. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. हॅलो. या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतोय कामगार नेते रवी घर त्यांना विनंती असेल की या सामन्याची आपण नाणेफेकी करावी. जसं टेनिस क्रिकेटमधला फार मोठे खेळाडू आणि आज कामगार क्षेत्रामध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं भांडणारा हा आमचा नेता आज त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. ट्रॉम्बे विरुद्ध न्यू यंगस्टर जासई दोन संघाच्या दरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. रवी घरत नाणेफेकी करत आहेत. कोण जिंकलाय? हॅलो. नाणेफेकी जिंकलीत प्रथम काय करण्याचा विचार असेल आणि का? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा विचार असेल कारण एक टार्गेट समोर असेल त्याच्याप्रमाणे हॅलो खेळ करता येईल. धन्यवाद. किती धावांचं तुला वाटतं की समोरच्या संघानं जर धावा तितक्या केल्या तर चेसेबल असतील? कमीत कमी किती धावांवरचा अंदाज असेल? 40 to 45 पर्यंत आम्ही चेसेबल म्हणजे कमीत कमी धावापर्यंत रोखू शकतो प्रयत्न करू. धन्यवाद. आणि ट्रॉम्बे संघाचे कर्णधारशी जाऊया कारण आता प्रथम फलंदाजी करावी लागेल. एक टार्गेट काहीतरी मनामध्ये ठेवायला लागेल तुम्हाला. तर या मैदानाचा विचार केला तर टार्गेट शक्यतो चेस होत नाही. तुम्ही बघितलं बऱ्याच वेळेला कालपासून बघतोय. तर काय तुमच्या मनामध्ये असेल किती धावांचं टार्गेट असेल ते तुम्हाला चेस निश्चित वाटेल तिथून आपण त्या धावांचं रक्षण करू शकतो? 60 ते 70 धावा आम्ही मारू आणि समोरच्या संघाला आम्ही चेस करायला लावू. 60-70 धावांचा आपला लक्ष आहे. निश्चितच त्यासाठी हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ करा. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. जाऊया मराठीचा गोड आवाजाने उरणमधील सध्याचा आघाडीचा असलेला समालोचक अर्थात विपुल पाटील यांच्याकडे. हॅलो. जाऊया मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब असे आयोजित भव्य दिव्य अशी रणजी क्रिकेटची स्पर्धा आणि या दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नवतरुण चिरले आणि त्याच्या विपक्ष ओढापण वहाल. प्रथमतः फलंदाजी करत असताना वहाल संघानं जमा केल्या तब्बल 46 धाबा आणि 47 धाबांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे नवतरुण चिरले संघासमोर. एका बाजूला पण राहुलभाई घरत यांचा संघ सातत्यानं पुरस्कार दिलेत आणि नेहमी म्हणत असतो की यशस्वी पॅकर सुरुवात 2021 आणि 22च्या सीझनची होत असताना भूमिका चिरले या संघाला नेहमी सातत्यानं अपयश येत होतं आणि त्यानंतर मात्र नवतरुण चिरले तसं नाव लागलं आणि त्यानंतर मात्र या सत्राला त्यांना चांगली यश मिळालं आणि आज या परिसरामध्ये नवतरुण चिरले असू दे किंवा भूमिका चिरले संघ सातत्यानं हे आज मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला ओढापण वाल ऋषी नाईक अगदी शेवट क्षणापर्यंत राहिला पण विनीत मडवीचं मी इथून खरोखर कौतुक करेन. काय चांगली गोलंदाजी केली मुलांना. समोर ऋषी नाईक होता आणि त्याला मात्र थांबवलं होतं. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. सातत्यानं सुरुवातीला कुणालला मार पडला होता. थोडासा करणनी चांगली षटक फेकलं होतं पण समोर विनीत होता आणि विनीतच्या माध्यमातून अशीच कामगिरीची अपेक्षा होती आणि तीच कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना मी पाहिली. जाऊया 47 धावांचा टार्गेट इथं सेट केला. ऑनस्ट्राईकला आहेत करण मडवी. नॉनस्ट्राईकला आपण चैतन्य मडवी यांना पाहू शकताय. बरेचसे आज प्रेक्षक ऑनलाईन जोडले जातात. चिरले संघासाठी बऱ्याचशा शुभेच्छा मान्य श्री विनोदराम पाटील गावठाण यांच्या वतीने सुद्धा आल्यात. जाऊया येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीतून दाखल होतील पहिले षटक टाकण्यासाठी कॅप्टन सुदेश सालुंके. ऑनस्ट्राईकला आहेत करण मडवी. पहिला चेंडू अगदी खोलामध्ये होता. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न थोडीशी फंबल क्षेत्ररक्षक झाले. इथून मात्र आणखीन एक धाव जोडली जाईल. स्वतःचा अकाउंट ओपन केले करण मडवीना. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र एक बलाढ्य संघ समोर आहे ओढापण वहाल. कालच्या दिवसामध्ये कालची रात्रामध्ये जर विचार केला तर वहाल संघ आणि त्यानंतर जावळी संघामध्ये जी मॅच झाली होती त्या मॅचमध्ये काय आकाश घरत बरसला होता. अफलातून दर्जाची इनिंग. यावेळी रिव्हर्स खेळायचा होता. दुधारी तलवारचा वापर. इथून मात्र डेंजर इनिंग धावत होते. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा इशाराला एक लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. स्क्रीनवर आपण पाहू शकता आमचे गुरुवारी आत्मारामजी म्हात्रे आणि त्यानंतर रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर. खरं तर मराठीत कित्येक वर्ष समालोचन केलं आहे आणि त्यांचं खरं तर शब्दांची सर आम्हाला अजून येणार नाही. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही करतोय पण त्यांच्यासारखं समालोचन आतापर्यंत तरी तोडकं मोडकं समालोचक लोकांना आवडते पण आम्ही अजून तेवढे भारी समालोचन करू शकत नाही. पण यावेळेचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. प्रयत्न करतात. 100% ॲफोर्ड करण्याचा प्रयत्न राहिला आहे. इथून मात्र 2 धावा जोडल्या जातील
आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल पंचांचा इशारा येईल. या चेंडूवर फक्त 2 धाबा आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा आपण पाहू शकताय. 4 धाबा 47 धाबांचं टार्गेट आहे. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. याचा पुरेपूर फायदा नवतरुण चिरले संघाला करावा लागेल. एका बाजूला करण मडवी आहे, अतिशय उरणमधील एक टॅलेंट, त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जात आहे. फुल टॉस चेंडू आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षक आहे, डिपार्टमेंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून आणखीन 2 धावा जोडले जातात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. एका बाजूला चैतन्य मडवी तर दुसऱ्या बाजूला करण मडवी. इथून 2 धाबा जोडले जातील आणि 2 धाबीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या 6 धाबा. 47 धाबांचं टार्गेट सेट केलंय. इथून मात्र ध्येय गाठायचं आहे. आज या स्वतःच्या जासीच्या मैदानामध्ये जर विचार केला तर साईश मंत्रीची एक वेगळी इनिंग साकारली आणि त्यानंतर मात्र आज करण मडवी एक वेगळा जलवा घेऊन मैदानामध्ये उतरलाय. चांगला फटका आहे. इथून क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला फटका. वाईडिश लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झालेत पण सुंदररित्या चेंडू अडवलाय. आणखीन 2 धाबा जोडल्या जातात. प्रत्येक चेंडूवर 2 धाबा घेण्याचा खातर मानस सध्या नवतरुण चिरले संघाच्या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. कारण 47 धावांचं आव्हान आहे. एका दुसरा षटकार एखाद्या षटकामध्ये आला तरी धावा सहजरित्या करू शकतात आणि ती मात्र धमक किंवा ते करण्याची जिद्द मी म्हणेन करण मडवीमध्ये आहे. एक चांगला खेळाडू आहे. हा चिरले टेनिस क्रिकेटला मिळालं एक गोड स्वप्न आहे. पण यावेळचा चेंडू आपण पाहू शकताय बॅटला ब्रश करून कदाचित लॉंग स्टॉप रिझन मध्ये जाईल. सीमारेषा पलीकडे करण मडवीच्या बॅट बनवलेला हा पहिला चौकार. बारा धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे. इथून आपण पाहू शकता करण मडवीच्या बॅटमधून 5 चेंडू तो खेळलाय. 11 धावा जमा केल्या. दुसऱ्या बाजूला आपण चैतन्यला पाहिलं स्वतःचं अजून अकाउंट ओपन केलं नाही. 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून जर विचार केला येणारे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून गरज असेल येणारे 18 चेंडू 35 धाबांची गरज. 18 चेंडू 35 धाबा हे समीकरण इथून गोलंदाज प्रवीण मुंबईकर आणखीन एक अनुभवी गोलंदाज आहे. ओढापण वहाळ एका बाजूला आपण पाहू शकता. यष्ट्यांच्या मागं संघर्ष करत असणारा ऋषी नाईक सातत्याने टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. ज्या खेळाडूची सुरुवात होत असताना सुरुवातीला व्यावसायिक क्रिकेट खेळला आणि त्यानंतर मात्र ग्रामीणमधून एक चांगलं नाव एक स्पर्धा आपल्याला आठवते. करतं उरण तालुक्यामध्ये पहिली दिवसावणाऱ्या स्पर्धेमध्ये बाईक आयोजित करण्यात आली होती. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासी आणि त्या स्पर्धेमध्ये बाईक पटकावणारा खेळाडू अर्थातच ऋषी नाईक याला आपण पाहू शकता. यष्ट्यांच्या पाठीमागे तो सध्या संघर्ष करतोय. 47 धावा वाचवण्यासाठी बऱ्याचशा रणनीत्या आखल्या जातील. पण इथून गोलंदाज प्रवीण मुंबईकर ऑस्ट्रेलियाला आपण पाहू शकताय चैतन्य मडवी. चांगला फटका आहे डीप पॉइंटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अफलातून दर्जाचा फटका चैतन्य मडवीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एक मतासाठी माझ काळीज तुटतय. तुझ्या एक मतासाठी माझ काळीज तुटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे हे जवा स्मिथ कल्पेश पाटील काय अफलातून झेल घेतलाय. कार्बन कमाल कॅच. या वेळचा चांगला फटका डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या दिशेनं षटकारानंतर चैतन्य मडवीच्या बॅट बनवला हा दर्जेदार चौकार. घ्यायला इथून एक षटकार एक चौकार आलाय. या खरं तर नवतरुण चिरले संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. निखिल पाटील वेशवी आणि भैरव पाटील नेरुळ या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा नवतरुण चिरले संघासाठी येतात. चैतन्य मडवीच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि त्यानंतर एक चौकार पाहायला मिळतोय. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 22 धाबा. 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे. खरं तर निखिल पाटील वेशवी आणि भैरव पाटील नेरुळ यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा नवतरुण चिरले संघासाठी आल्या. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. इथून सुरुवात झाली धाबा येत असताना प्रवीण मुंबईकर अगेन्स्ट मात्र चैतन्य मडवीच्या बॅटमधून आलेला डीप पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा षटकार आणि त्यानंतर आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहिला तर एक चौकार आलाय. इथून धावपटला धावा लागले 22 धाबा. नॉस्ट्रिक इंडला आपण करणला पाहतोय. इथून ऑस्ट्रेलियाला आहेत चैतन्य मडवी. पुढवरचा चांगला वापर आहे.
इथून मात्र सुंदररित्या फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण जेल खाली क्षेत्ररक्षक तैनात होते ऋषी नाईक आणि इथून मात्र पहिली विकेट चैतन्य मडवी होतील जेल बाद. हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली जुल्फों बता दे, अब उसका पता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे, हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली. महत्वाची विकेट चैतन्य मडवी इथून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर अक्षय पाटील मागील मॅच मध्ये 4 षटकार ज्यानं ठोकले होते तो मैदानामध्ये दाखल झालाय. इथून जर पाहायला गेलं तर धावपटलावर धाबा लागलेला 22 धाबा. पहिली विकेट इथून सॅक्रिफाय होताना पाहायला मिळाली. इथून येणारे जर विचार केला तर पहिला षटक आणि 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. इथून अक्षय पाटीलसाठी बक्षीस लागलं जात आहे. षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक लगवली तर स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अक्षय पाटील भाया यासाठी बक्षीस आहे. बरेचसे आज मात्र सपोर्टर नवतरुण चिरले संघासाठी सातत्याने पाहायला मिळतात. मी मगाशीच उल्लेख केला होता की राहुलभाई गर्ते यांच्या संकल्पनेतून हा संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो आणि त्यानंतर मात्र नेहमीच त्यांच्या पदरामध्ये यश मिळत असतं. बऱ्याचशा स्पर्धेने गाजून सोडल्यात या नावानं. आज मात्र अक्षय पाटील इथून दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावर. इथून प्रवीण मुंबईकरला कमबॅक करून द्यावे लागेल, कारण सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 10 आल्यात आणि त्यानंतर एक महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवलाय. पण ऑनस्ट्राईकला आता अक्षय पाटील पुन्हा एक मोठा आव्हान डोळ्यासमोर आहे. चांगला फटका आल्या आल्या मात्र 600च्या स्ट्राईक रेटनं इथून पसंत केले खेळायला. शेड्यूलला पाठवून दिले आउट ऑफ द पार्क. सरळच्या दिशेने टोकलाय हा ब्रँडेड षटकार. यो बॅटमन हुकमी एका एका एका, त्याने उत्तुंग मारलाय छक्का, त्याने उत्तुंग मारलाय छक्का, उत्तुंग मारलाय छक्का, त्याने उत्तुंग मारलाय छक्का. षटकार आलाय आणि षटकाच्या साह्याने धावपट्टा धावा लागले गेलेत 28 धावा. तर चिरली संघाला सपोर्ट करण्यासाठी अजून एक लेजंड खेळाडू सिनियर खेळाडू पोटी प्लेसचे आमचे संतोषदादा मडवी हे सुद्धा आले. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात, कारण ते सुद्धा आनंद घेतात या स्पर्धेचा. आणि इथून मात्र धावपट्टा धावा लागले गेले 28 धावा. आज बरेचसे प्रेक्षक चिरली संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. नवतरुण चिरली संघ इथून खेळताना पाहायला मिळतोय 47 धावांचं टार्गेट आहे. प्रवीण मुंबईकर अतिशय महागडी गोलंदाजी करतोय. धावपट्टा धावा आपण पाहू शकताय 28 रन्स. इथून प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे ठोकलं जात आहे. अक्षय पाटील बाया त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडू षटकार आलाय. 14 चेंडू आणि इथून मात्र 19 धाबांची गरज. 14 चेंडू 19 धाबा. चांगली मात्र इथं बॅटिंग पाहायला मिळते अक्षय पाटीलच्या माध्यमातून. येणारे 14 चेंडू आणि इथून मात्र 19 धाबांची गरज. या अगोदर आपण साईश मात्रेचा जलवा पाहिला होता आणि यावेळेला आपण अक्षय पाटीलचा जलवा पाहू शकताय. चांगला फटका आहे डीप पॉइंटच्या वरतून, पण क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदररित्या जेल टिपला जातोय आणि महत्वाची विकेट अक्षय पाटील होतील इथून जेल बाद. उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. तिथे रोहित होते आणि त्यांनी मात्र इथून जेल टिपला. एक महत्वाची विकेट षटकार मारल्यानंतर टिप पॉइंटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह खेळण्याचा प्रयत्न होता, पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. पण काही चांगली बॅटिंग मागील मॅचमध्ये केली होती आणि इथून मात्र सुरुवात चांगली करून दिली होती. इथून 4थ्या क्रमांकावर सुजित पाटील तैनात होतात. करण मडवी मैदानामध्ये आहे. तोपर्यंत खरं तर नवतरुण चिरले संघाला काही दास्ती नसणार आहे, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. चांगली फटके तो कळत असतो. ज्याप्रमाणे आपण करण मडवी गावठांचा पाहिला, तो एक सिनियर करण मडवी आणि इथून एक ज्युनियर करण मडवी. या चिरले ग्रामपंचायतला मिळालेले हे 2 खरं तर डायनॅमिक मी म्हणेन डायमंड आहेत. एक चांगले दोन्ही यंगस्टर चांगले खेळाडू आहेत. अतिशय चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळत असतो. इथून मात्र करण मडवीच्या समोर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅटच्या संपर्कात चेंडू आला आणि या पंचांचा इशारा येतो. 22 परिणामी मिळाले जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेने इथून मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 47 धावांचा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 2 बाद 29 धावा. विजयी वार्ता देण्या गडावर, विजयी वार्ता देण्या गडावर, तोफेचा आवाज धडकला, तोफेचा आवाज धडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर
12 चेंडू आणि इथून मात्र 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज. तशी सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आधीर भगत इथून दाखल झालेत. ऑनस्ट्राईकला आपण करण मडवीला पाहू शकता. नॉनस्ट्राईक इनला सुजित पाटील. 12 चेंडूमध्ये धावा जमा केल्यात. 29 धावा. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. बरीचशा वाल गावचे सुद्धा प्रेक्षक ऑनलाईन स्पर्धा पाहत असतील. 2 रात्री जर प्रवीण विचार केला ना तर उलवेनॉटचे संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत. पहिल्या रात्रीमध्ये जीवदानी बामणनगरी आणि कालच्या रात्रीमध्ये निलेश पोट जावळे संघ. आज हा एक उलवेनॉटचा संघ आहे. ओढापण वाहाल पाहू शकता. पण त्याच्या समोर नवतरून चिरले. यावेळचा चेंडू आधीर भगतचा सोडलाय. लेफ्ट केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेनं करण पाहतोय. पण पंचांनी सांगितलंय हा चेंडू मात्र निर्धाव आहे. इथून मात्र येणारे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. जर घड्याळामध्ये पाहायला गेला तर 12 वाजून 56 मिनिटं झाली. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला करण मडवी तर गोलंदाज आधीर भगत. यावेळचा चांगला चेंडू होता. इथून फर्स्टलीमध्ये थोडीशी गडबडले क्षेत्ररक्षक. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय असं वाटलं होतं. पण इथून मात्र एकाच धावेवर थांबावं लागेल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टाला आपण धाव पाहू शकता. 30 धावा. इथून मात्र आता संघर्ष करताना पाहायला मिळेल नवतरून चिरलेज संघाला. कारण एक एक येणारा निर्धाव चेंडू तुमच्यावर दबाव टाकेल. इथून प्रेशर केला जाईल. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर धाव येणं महत्त्वाचं आहे. सध्या नवतरून चिरलेज संघाला या सामन्यामध्ये. पण इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. त्यानंतर ही एकेरी धाव जोडली जाईल. येणारे आता 10 चेंडू आणि गरज असेल 17 धावांची. चेंडूंपेक्षा 7 धावा जास्त आहेत. इथून एखादा मोठा फटका लागा लागेल आधीर भगतच्या विरुद्ध. पण आधीर भगत कित्येक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. चांगली गोलंदाजी सातत्यानं त्यानं करून दाखवली आपल्या वहाल संघासाठी आणि खूप मोठं नाव आहे ओढापण वहाल. सातत्यानं या संघामध्ये आपण ऋषी दादा नाईक यांना पाहू शकताय. खरं तर प्रवीण अजून एक आठवण येते. 3 वर्ष अगोदर शक्ती चषक आणि शक्ती चषकामध्ये या उरण तालुक्याचं नेतृत्व केलं होतं ऋषीदादा नाईक यांना. अतिशय चांगली त्यांची कामगिरी दाखवली होती गावठी गावठाण संघातून कर्णधार पद स्वीकारत असताना. आणि आज मात्र आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण त्यांना पाहतोय. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 17 धावांची गरज आहे. गोलंदाज आधीर भगत. समोर आहेत सुजित पाटील. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात झालेत पाहू शकता. इथून डेंजर इननं धावत होते सुजित पाटील. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. आत्मघातकी मी म्हणेन एक धाव. जर डायरेक्ट हिट झाला असता कदाचित सुजित पाटीलला परतीचा रस्ता दाखवला असता. पण इथून एक धाव कंप्लीट झाले आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले 31 धावा. इथून मात्र येणारे 9 चेंडू आणि इथून मात्र 16 धावांची गरज. करण मडवी इथून ऑस्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. 9 चेंडू 16 धावांची गरज. प्रहार केलाय. इथून मात्र मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 100% अफोर्ड देण्याचा समीरचा प्रयत्न होता. इथं जोरदार टाळ्या वाजवा समीर साडी. अफलातून दर्जाचा प्रयत्न. ही जर कॅच झाली असती ना तर कॅच ऑफ द नाईट. इथून मात्र कॅच सुटले. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातात म्हणजे 33 धावा. 33 रन्स. येणारे आता 8 चेंडू आणि इथून मात्र गरज असेल ती म्हणजे 14 धावांची. 8 चेंडू 14 धावा. 14 धावा 8 चेंडू. इथून आता संघर्ष करताना नवतरून चिरलेज संघ पाहतोय. कारण सुरुवातीला धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र जर विचार केला इथून धावांना अलार्म लगावलाय गोलंदाज आधीर भगतच्या माध्यमातून. 14 लोअर पोल टॉस हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट आणि 1 धावेवर थांबवलं जात आहे. काय चांगली रनिंग बिटवीन होती. पण तेवढंच चांगलं 100% क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथून 1 धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागलेल्या 34 धावा. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 13 धाब्यांची गरज. 7-13 हे आता मात्र समीकरण सोडवावं लागेल नवतरून चिरलेज संघाला. समोर आहे ओढापण वहाळ संघ. समोर ऑन स्ट्राईकला आपण सुजित पाटीलला पाहू शकताय. 7 चेंडू आणि इथून मात्र कंपल्सरी 13 धाब्यांची गरज. नवतरून चिरले की ओढापण वहाळ. 7 चेंडू 13ची गरज. यावेळचा चेंडू अतिशय चांगल्या लाईन लेंथ मध्ये पाहायला मिळतोय. इथून मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि इथून मात्र नवतरून चिरलेज संघाला 13 धावांची गरज.
6 चेंडू आणि इथून मात्र 13 धावांची गरज. या सामन्यामध्ये नवतरुण चिरले की ओढाफोन वहाल. इथून आपण पाहू शकता एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या बेठीसाठी आले. आता मात्र प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा या मॅचकडे पाहायला मिळतात. कारण आता सुरुवातीला असं वाटलं होतं की नवतरुण चिरले संघ हा सामना सहजरित्या जिंकेल, पण आदिर भगतचं षटक जर आवडलं असेल तर आदिर भगतसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त 5 धावा त्यांना खर्च केल्यात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. खरं तर ओढा पण वाळ संघाला आदिर भगतनं. येणारे आता शेवटचे 6 चेंडू आणि इथून मात्र 13 धावांची गरज. समीर नाईक आणखीन एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय ऋषी नाईक यांनी. पाहूया येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 13ची गरज. ओढा पण वहाल की नवतरुण चिरले, काय मॅच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच मुकाबला पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. खरं तर हे मोठं बॅटल. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 13 धावांची गरज. इथून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आमच्यासोबत जोडले जातात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 13 धावांची गरज. चांगला चेंडू होता. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथं ऋषी नाईक आलेत. चेंडूची चांगली पकड, चांगली फेकी पाहायला मिळते. इथून मात्र आणखीन एक धाव जोडली जाईल. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 12 धावांची गरज. सांगितलं तर मोठे फटके लगावे लागतील इथून नवतरुण चिरले संघाला. येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. हे समीकरण चिरले सोडवणार की ओढा पण वहाल संघ? कुठला संघ पुढील वाटचालीसाठी इथं वाटचाल करणार? येणारे 5 चेंडू 12ची गरज. मोठा फटका खेळायचा होता. इथून आपण पाहू शकता 9 मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथून कंप्लीट, दुसरीसाठी पलटलेत आणि इथून मात्र 2 धावा जोडल्या जातील. येणारे आता 4 चेंडू आणि इथून मात्र 10 धावांची गरज असेल. धावपट्टावर जर धावा पाहायला गेला तर तब्बल लागल्या गेल्या त्या म्हणजे 37 धावा. 47 धावांचं खरं तर आव्हान आहे. आणि येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. सुजित पाटील इथून ऑस्ट्रेकला आहेत. गोलंदाज आपण पाहू शकता समीर नाईक. ते सर्रार वेगवान चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. येणारी 4 चेंडू आणि इथून मात्र 10 धावांची गरज. अगदी खोलामध्ये होता. इथून मात्र वाईड लॉंग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले करणना. या सामन्यामध्ये आता पाहू शकताय एका बाजूला हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. येणारे आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. नवतरुण चिरले की ओढा पण वहाल. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. हे समीकरण डोळ्यासमोर असेल. खरं तर ओढा पण वहाल संघ जिंकला ना तर समीर नाईकची उलटी आपण जंप पाहू शकताय. उलटी उडी सातत्यानं ते पाहत असतो आपण. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. आपण रनअप पाहू शकताय. अगदी 20 ते 22 पावलांपेक्षा जास्त रनअप पाहायला मिळतो समीर नाईकचा. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. समोरून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक देण्यात आहे. क्या बात आहे. कॅच ऑफ द नाईट. ऋषीदादा नाईक साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोल्डन विकेट करण मडवी होतील इथून. झेलबाद. आता रंगात रंगात आली ही मॅच. आता रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. रंगात कशी रंगात रंगात आली ही मॅच. रंगात रंगात. विपुल असं वाटतं अक्षरशः 100 किलोचा वजन अगदी मैदानावरती कसा झेल त्याने कलेक्ट केला. अगदी जीवाच्या आकांत त्याने झेल कलेक्ट केला आणि मॅच मध्ये हा झेल भरपूर महत्वाचा होता. 100% आपल्या संघासाठी अफोर्ड द्यायचा आहे हे दाखवले ऋषीदादा नाईकना. हेच खरं तर शिकण्यासारखं आहे ऋषी नाईक याच्याकडून. काय अवघड झेल होता आणि सहजरित्या त्यानं घेतलाय. हा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. पण इथून येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. ऑस्ट्रेकला पण सुजित पाटीलला पाहू शकतोय. ऑस्ट्रेलियाला गौरव रसाल. चांगली गोलंदाजी समीर नाईक याची आपण पाहू शकतोय. 2 चेंडू 9 धावांची गरज. समोरच्या दिशेने खेळलाय. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू आलाय. अगदी सहजरित्या खेळलाय आणि इथून मात्र 1 धाव जोडली जाईल. एका धावेनिशी धावपट्टा धाबा जर पाहायला मिळतात तब्बल 39 धाबा. 47 धाबांचं आव्हान होतं. पण काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे समीर नाईक याची. 6 मध्ये 13 पाहिजे होत्या पण अफलातून दर्जाची गोलंदाजी केली. या षटकामध्ये जर विचार केला तर 5 चेंडू फेकत असताना फक्त धावा खर्च केल्यात 5 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि इथून मात्र 8 धावांची गरज. इथून मात्र एखादा चमत्कारच खरं तर नवतरुण चिरले संघाला जिंकू शकतोय. 1 चेंडू आणि इथून मात्र 8 धावांची गरज.
यावेळी प्रहार केला. यस, समीर नाईक पाहू शकताय. जस्ट सेलिब्रेशन. इथून मात्र वोडाफोन वहाल संघानं हा सामना जिंकलाय.